मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव जामठी खुर्द येथील शेतकरी ज्ञानेश्वर वाकोडे यांच्या गायींच्या 2 वासरांवर हिंस्र प्राण्याने हल्ला करून त्यांची रविवारी शिकार केली. या घटनेकडे वन विभागानं अक्षम्य दुर्लक्ष केल्याने मंगळवारी पहाटे एका शेतकऱ्याला 2 बिबट दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. तरीही वन विभागाला या घटनेचं गांभीर्य नाही. जामठी येथील शेतकरी ज्ञानेश्वर वाकोडे यांच्या गोठ्याच्या बाहेर असलेल्या 2 वासरांचा 11 जानेवारी रोजी हिंस्र प्राण्याने फडशा पाडल्यानं परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. या घटनेनंतरही वन विभागाकडून तातडीनं शोध मोहीम राबवण्यात आली नसल्यानं शेतकरी शेतावर जाण्यासाठी धजावत नाहीत. वन विभागाने शोध मोहीम राबवण्यात कमालीची कुचराई केली असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. 11 तारखेची घटना असताना वन विभागानं 14 तारखेला मंगळवारी सायंकाळी थातूर-मातूर शोध मोहीम राबवली. या मोहिमेत त्यांना हिंस्र प्राण्याच्या पाऊलखुणा तिसऱ्या दिवशी आढळून आल्या. परंतु प्रत्यक्षदर्शी शेतकरी वैभव जोगळे म्हणतात की ते 2 बिबट आहेत. तर वन विभागाचे कर्मचारी म्हणतात तरस असावे. या पाऊलखुणांवरून सुद्धा वन विभागाचे कर्मचारी कुठला पशु आहे हे निश्चित करू शकले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. या प्रकरणी वन विभागाने कसून शोध मोहीम राबवावी अशी मागणी करण्यात येत आहे. माझं शेत कासारखेड शिवारमध्ये गट नंबर 56 मध्ये आहे. अच्छा, काय झाली घटना? मला आज दुपारी 3 वाजता विहिरीच्या जवळ सांडपाणी जे असते त्या ठिकाणी मला काही ठसे आढळून आले. ते ठसे आम्ही गावात चर्चा केली असता की बाबा ते वाघाचेच आहे असं म्हणून आम्हाला लोकांनी सांगितलं. अच्छा, त्याच्यानंतर लोकांनीच समजा फॉरेस्टवाले साहेब लोक बोलवले आणि साहेब लोक बोलवल्यानंतर त्यांच्याकडूनच आम्ही पूर्ण माहिती घेतली की बा हे वाघाचे ठसे नसून हे तळशाचे ठसे आहेत असे त्यांनी आम्हाला सिद्ध करून सांगितले. या शोध मोहिमेमध्ये कमालीची कुचराई करण्यात आलेली असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. रात्रीचा वीज पुरवठा असल्यानं गव्हाला पाणी देण्यासाठी मी पहाटेच 5 वाजता शेतात गेलो होतो. दरम्यान मला शेताच्या बांधाजवळ 2 बिबट असल्याचं निदर्शनास आलं. त्यावेळी एका मोठ्या आकाराचं तर दुसरं छोटं त्याचं पिल्लू असावं. मी त्यांना स्पष्ट बघितले असून ते बिबट आहेत. त्यांना बघताच मी घाबरून घरी परत आलो असल्याचं हातगाव येथील शेतकरी वैभव जोगळे सांगतात. तर वन विभागाचे वनरक्षक आशिष इचे म्हणतात की शोध मोहीम सुरू केलेली आहे. संपूर्ण अकोला जिल्ह्यासाठी शोध मोहिमेसाठी एकच गाडी असल्याने ती मंगळवारी उशिरा आल्याने शोध मोहिमेस उशीर झाला. शोध मोहिमेदरम्यान आम्हाला पाऊलखुणा दिसून आल्या. त्यात तरस प्राण्याच्या वाटतात, पण हे निश्चित सांगता येत नाही, असे ते यावेळी म्हणाले. संजय उमक, जन्मत लाईव्ह न्यूज, अकोला.